पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। जन्म प्रमाणपत्र वितरणाचा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा हा सिल्लोडमध्ये झालाय असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी या संदर्भात शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। त्यांनी उपविभागीय कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाची माहिती घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक असून यात सर्वाधिक 4,730 हे सिल्लोड तालुक्यामध्ये असल्याचं समोर आलेलं आहे। मी आता पोलिसांच्या हातात 4 ते 6 आता लोकांची यादी दिली आहे की त्यांच्याकडे आधार कार्ड सोडून भारतात एक पण कागद नाही आहे। आणि अशा लोकांना उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्षापूर्वी इथं जन्म झाला होता असे जन्म दाखले बांगलादेशींना दिलेले आहेत। सिल्लोडचा घोटाळा महाराष्ट्रातला महाघोटाळा आहे। कोणत्याही प्रकारचं फक्त काहीमध्ये आधार कार्ड आहे, काहीमध्ये फक्त राशन कार्ड आहेत, काही तपास करण्यात आला नाही। या सगळ्यांच्या विरोधात कारवाई होणार आणि जे हितले नाहीत त्यांना परत बांगलादेश पाठवलं जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।